काय म्हणतो धंदा पाणी काय म्हणतो? धंदा पाणी काही नाही साहेब, कधी होतो कधी नाही होत, कधी घर चालतं कधी नाही चालत. काय करणार आहे, चाललंय असंच. पोरं शिक्षण केलेच, पोरं आपलं लागले सगळे. घरी कोण कोण आहे मग तुमच्या? घरी आमचं 2 पोरं आहे, 2 बायको, आम्ही आहे. तुम्हाला चांगलं मराठी बोलता येतं? हा, मराठी तर बोलायला पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये एवढा दिवस काढला तर मग कसं काय? आता आता मला सांगा की संजय राऊत माहिती आहेत ना? हा, संजयराव पाटील. संजय राऊत नाही एवढं माहिती. शिवसेनेचे संजय राऊत हा, संजय राऊत ते भांडुपला राहतात ते. रोज सकाळी 9 वाजता येतात. हा, बरोबर आहे. तर मला ते म्हणतायत संजय राऊत की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असतील. काय वाटतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? हा, तो मुख्यमंत्री तर व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे. ते चांगला माणूस आहे ते साहेब, चांगला माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. काय म्हणजे चांगलं का वाटतं तुम्हाला? इतर लोक का चांगलं वाटतं? नाही, त्यांचं सवय चांगले आहे, पहिल्यापर्यंत चांगलं आहे, एकदम व्यवस्थित आहेत. आपलं बाळासाहेब ठाकरेपासून एकदम व्यवस्थित चाललं आहे त्यांच्या. आता ही नवीन सरकारचा भरोसा नाही आहे. ते जुनी सरकार आपली एकदम बरी आहे. आता लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. विधानसभेमध्ये कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकतील की तिकडे भाजपा जिंकतील? उद्धव ठाकरे साहेबच येणार. काय कारण आहेत उद्धव ठाकरे येतील? कारण आम्ही एवढा दिवस काढले, काय त्रास नाही. आता नवीन नवीन सरकार म्हणून त्रास आहे. दुकान तोडतात, काय काय करतात, त्रास झाला सगळ्या लोकांना. खाया प्यायचा वांदा आहे, कधी धंदा रोजगार होतो कधी नाही होत. ही चाललंय. आता काय करणार, पर्याय नाही काय. आता बघा, आम्ही हेडिकॅप माणूस आहे, काय करणार रोडवर बसून. कसं आहे, घर असं चालतं. आणि मुख्यमंत्री पदासाठी आता भाजपाकडून म्हणजे महायुतीकडून एकनाथ शिंदेचे लोक म्हणतात, आमदार म्हणतात की मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदेच होणार. नाही होणार, मुश्किल आहे, मुश्किल आहे. आता तिघ जण एकत्र आहेत ना, अजित पवार, भाजप. काय होतं, हे जुनी पार्टी आहे आपली शिवसेना. राज ठाकरे साहेब मला जुना पार्टी आहे ना. बाळासाहेबचा मुलगा आहे ते. त्या हिशोबाने बरोबर चाललंय मुंबई. आता मुंबईचा इकडे जे हालाडोली चालल्या, सगळ्या तोडफोड चालली. काय चाललं, माणसं बेरोजगार झालेलं आहे सगळं. जेवण टायमावर भेटत नाही. आम्ही एवढं दिवस काढलं इथं. बाळासाहेब होते त्याचा मला एवढा त्रास नाही होता.